नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागापासून 31 जानेवारी 2021च्या भागापासून आपण सातारा जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2017 ही सोडून घेत आहोत। तर मित्रांनो, आज त्यातील काही शिल्लक राहिलेले प्रश्न, एक 4-5 प्रश्न आपण या येत्या 30 ते 45 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करूया। तर मागील भागापासून पुढे जात असताना मित्रांनो, या ठिकाणी सातारा जिल्हा पोलीस भरती 9 एप्रिल 2017 ची ही प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहे। या प्रश्नपत्रिकेतील आज आपण बघूया प्रश्न क्रमांक, मागच्या वेळेस आलेले प्रश्न, एक प्रश्न राहिला, प्रश्न क्रमांक 3 हा बुद्धिमत्ता चाचणीतील प्रश्न आहे। तर तो मी आता इथं बोर्डवरती लिहितोय। प्रश्न क्रमांक 3, प्रश्न या पद्धतीने मित्रांनो, इथं एक अंकमालिका आपल्याला पूर्ण करायची। अंकमालिका दिलेली आहे 3, 10, त्यानंतर 29, नंतर 66। तिसरा प्रश्न आहे, मागच्या वेळेस हा प्रश्न सुटून गेला होता। आता बुद्धिमत्ता चाचणीतील अंकमालिकेचा हा प्रश्न, अंकगणितीय श्रेणी तर याला काही म्हणता येणार नाही, परंतु अंकमालिका किंवा क्रमिका असं आपण याला म्हणू शकतो। तर मित्रांनो, जेव्हा अशा पद्धतीने प्रश्न आलेला असेल तर त्यावेळेस तुमचं गणितीय ज्ञान या प्रश्नामध्ये चेक केलं जातं, तपासलं जातं, यासाठीचा हा प्रश्न आहे। हा प्रश्न सोडवताना नेहमी मी तर प्रत्येक तासिकेमध्ये तुम्हाला सांगितलं की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या प्रत्येक तरुणाला, प्रत्येक तरुणीला 2 ते 30 पर्यंत वर्ग, 2 ते 30 पर्यंत घन आणि 2 ते 30 पर्यंत पाढे हे मुखपाठच असले पाहिजे। 100% मुखपाठ असले पाहिजे। त्याचा उपयोग तुम्हाला ही अशा पद्धतीची आलेली उदाहरणं सोडवण्यासाठी होतो। आणि मित्रांनो, म्हणून काळजीपूर्वक हे पुन्हा एकदा ऐका की दररोज सरावामध्ये तुम्ही 2 ते 30 पर्यंत घन, 2 ते 30 पर्यंत वर्ग आणि 2 ते 30 पर्यंत पाढे दररोज लिहून काढा, दररोज लिहून काढा, दररोज लिहून काढा। आणि म्हणून असं जर लिहित राहिले तर निश्चितच तुम्हाला हे पाढे एक ना एक दिवस पाठ होतील, परीक्षेच्या अगोदर पाठ होतील असं आपण गृहीत धरूया। आणि एकदा हे पाठ झाले की मग संख्यांबरोबर आपण खेळत राहिलो की ऑटोमॅटिक आपल्याला त्या संख्या आपल्याशी बोलायला लागतात। आता इथं या अंकमालिकेमध्ये जर बघितलं तर प्रश्न दिलेला आहे 3, 10, 29 आणि 66। यामधील निश्चित क्रमसंबंध आपल्याला शोधायचा असतो। 3 साठीचा विचार जर केला तर या ठिकाणी काय आहे, 1 चा घन 1 अधिक 2 बरोबर 3। दुसऱ्या याच्यामध्ये जर बघितलं 10 म्हणजे काय आहे, 2 चा घन 8 अधिक 2 बरोबर 10। तिसरी संख्या जी आहे 3 चा घन 27, 3 त्रिक 9 त्रिक 27 अधिक 2 29। नंतर 4 चा घन 4 चौक 16 चौक 64 अधिक 2 66। त्यानंतर आहे 5 चा घन, 5 5 25 125 अधिक 2 बरोबर 127। आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 127। आणि तो या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3, 127। तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न सर्वांना व्यवस्थित समजला असेल। नीट बघून घ्या। बोर्डवरती जे उन्हाचं रिफ्लेक्शन येतं ते रिफ्लेक्शन आता मी इथे असं कागद धरून दूर केलेलं आहे। दुसरं हे जे रिफ्लेक्शन तुम्हाला दिसतंय हे रिफ्लेक्शन जे बोर्डवरती आलेलं आहे तर ते आहे मोबाईलचं, ज्याच्याद्वारे मी या व्हिडिओची शूटिंग करतोय। चला तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल। बऱ्याचदा परीक्षेमध्ये काय होतं की घन, वर्ग, चौथा घातांक यांची सरमिसळ करून अशी अंकमालिका दिलेली असते। ती निश्चित ओळखू कधी येते, जेव्हा आपल्याला घन आणि वर्ग मुखपाठ असतील की तात्काळ लगेच लक्षात येतं। आणि म्हणून कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तुम्ही म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच महाराष्ट्र शासनाच्या किंवा मग केंद्र शासनाच्या ज्या काही जागा आहेत यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो ही मात्र बेसिक तुमचं पक्क करून ठेवा। चला तर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, तो सांख्यिकीमधून आलेला आहे। तर तो आहे प्रश्न क्रमांक 40च्या नंतर 41।
दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास करून, तर मी प्रश्न बोर्डवरती लिहितो. एखाद्या वेळेस हा व्हिडिओ पाहताना तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असेलच असं नाही, आणि म्हणून त्यासाठी मी इथं हा प्रश्न लिहितोय. सूचना अशी दिलेली आहे, दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास करून विचारलेले प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 41 ते 45 प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. तर मग मित्रांनो, या ठिकाणी असं दिलेलं आहे, शहर, एकूण लोकसंख्या, पुरुषांची टक्केवारी. तर शहर, एकूण लोकसंख्या, पुरुषांची टक्केवारी. महिलांची दिलेली नाही, परंतु मग प्रश्न सोडवण्यासाठी यामधील आपण महिलांची ही टक्केवारी काढून घेऊया. तर प्रश्न असा दिलेला आहे, शहर दिलेले आहे भोरमध्ये 25,000 एकूण लोकसंख्या आहे. एकूण लोकसंख्या एकत्र 25,000. पुरुषांची टक्केवारी आहे 52%, म्हणजे शिल्लक राहिलेले आहेत महिला 48%. नंतर म्हसवड, ही बहुतेक साताराकडची गावं आहेत. 32,000 या ठिकाणी लोकसंख्या आहे, त्यात 60% पुरुष आहेत, म्हणजेच आपल्या लक्षात येतं उर्वरित 40% महिला आहेत. नंतर कोरेगाव या ठिकाणी 37,000 एकूण लोकसंख्या आहे, त्यापैकी 40% जी लोकसंख्या आहे ती आहे पुरुष, म्हणजे उर्वरित 60% काय आहे, महिला आहे. आणि नंतर आहे मेढामध्ये 30,000 एकूण संख्या आहे, तर 85% पुरुष आहे, म्हणजे उर्वरित आपल्याला लक्षात येतं 15% काय आहेत, स्त्रिया आहेत. तर मग मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये काय करायचंय ते मी सर्वप्रथम तुम्हाला समजावून देतो, नीट लक्षात घ्या. बोर्डवरचा प्रश्न एकदा वाचून घ्या, व्यवस्थित आकडे आहेत का ते बघून घ्या. तर असा प्रश्न आल्यानंतर एकखटी आपल्याला 5 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात, आणि ती अचूक, म्हणून घाई करायची नाही. अशा प्रश्नामध्ये काय आहे की आपल्याला दिलेल्या टक्केवारीनुसार पुरुषांची संख्या काढून घ्यायची, वजाबाकी करायची, किंवा टक्केवारीवरून महिलांची संख्या काढून घ्यायची. दोन्ही संख्या असल्यावर त्याच्यावरती सरमिसळ करून प्रश्न विचारले जातात, आणि ते रफ पेजवरती एकदा लिहून घ्यायचे. आता हा प्रश्न तुमच्या लिहिण्यासाठी इथं बोर्डवरती मी लिहिलेला आहे, आणि मग आपण याची एकेकाची टक्केवारीनुसार लोकसंख्या काढून घ्या. चला, तर आता हा प्रश्न लिहून झाला असेल तुमचा. आता बघूया सर्वात सुरुवातीला भोर. यामध्ये 52% पुरुष दिलेले आहेत आणि उरलेल्या महिला दिलेल्या आहेत. आता जागेअभावी ही पुसून पुन्हा एकदा आपण टक्केवारीनुसार आता त्या ठिकाणी भोर गावातील पुरुष आणि महिलांची संख्या काढूया, म्हणजे मग तुमच्या पक्क लक्षात येईल. आता बघा, भोरमध्ये 25,000
भोर एकूण लोकसंख्या आहे 25,000. राईट. आता मेल दिलेले आहेत 52%, म्हणजेच फिमेल किती आहे 48%. आता बघूया सोडवताना काय करायचं मित्रांनो, इथं तुम्हाला 25,000चे 52% काढून घ्यायचे, म्हणजे गुणिले 52 भागिले 100. हे 200 गेले, हे 200 गेले. टक्केवारीमध्ये एकूण संख्या कशी काढतात ते नीट बघा. मग आता गुणाकार करताना हा शिल्लक राहिलेला 0 अगोदर देऊन घ्यायचं. एकदम सोपे, मेंटॉस खायची. मग 25 50ला 0, 8 आले 5, 25 सव्वाशे 5 किती झाले 130. म्हणजे एकूण जी संख्या आहे, पुरुषांची संख्या किती आली आता 250 गुणिले 52 केल्यानंतर ही आली 13,000. मग तुमच्या लक्षात आलं असेल महिला किती राहतात 12,000. हे झालं भोर. नंतर दिलंय म्हसवड. आता म्हसवडसाठी काय आहे, तर म्हसवडला आपल्याला लोकसंख्या दिलेली आहे 32,000. मग यामध्ये मेलचं प्रमाण दिलेलं आहे 60%. अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस याचे 60% काढले तर ते येतात, म्हणजे इथल्या इथे 00 आपण जर काढून टाकले तर मग लक्षात येतील तुम्हाला 7 18 7 12 192, म्हणजे 19,200. मग इकडे शिल्लक राहतात 12,800 काय आहेत महिला आहेत. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता, म्हणून आता मी ते पुन्हा लिहित नाही. आणि तोंडी जर एकदा तुम्हाला प्रमाण माहिती झालं तर तोंडी सुद्धा तुम्ही ते काढू शकता 12,800. आता त्यानंतर म्हसवडच्या नंतर आपल्याला दिलेला आहे कोरेगाव. कोरेगावसाठी ज्यावेळेस आपण बघतो कोरेगावला एकूण लोकसंख्या दिलेली आहे 37,000. आणि यापैकी मग मेल दिलेले आहे 40%. मग 00 गेले, हा 0 राहिला, 3 चौक 12 म्हणजे 120 आणि 7 चौक 28. 120 आणि 28 त्याची जर आपण बेरीज केली ती होती 148, म्हणजे 14,800 या ठिकाणी पुरुष आहे. आणि शिल्लक राहिलेले 60% महिला आहे. मग महिलांचं प्रमाण काढलं तर 18 180 आणि 42, म्हणजे 18 आणि 42 ते होतात आपल्याला 180 टाकल्यानंतर 222, आणि म्हणून 222 वरती 200, 22,200 या ठिकाणी आपल्याला महिला आहेत असं लक्षात येते. आता त्यापुढे मित्रांनो शेवटचं गाव आहे मेंढा. मेंढामध्ये लोकसंख्या दिलेली आहे 30,000 पैकी 85% या ठिकाणी पुरुष मंडळी दिलेली आहे. आणि मग त्यावर लक्षात येतं की इथं पुरुष किती आहे 25,500 आणि उर्वरित मग शिल्लक राहिलेल्या त्या आहेत महिला आहेत 4,500. अशा पद्धतीने एकदा आपण त्यांचं त्या दिलेल्या प्रश्नात महिला व पुरुषांचं प्रमाण काढून घेतलं, संख्या जर आपण काढून घेतल्या बघा नीट व्यवस्थित, की मग पुढचे 5 प्रश्न एकदम इझी जातात. आता ते प्रश्न काय आहे ते मी या ठिकाणी वाचतो आणि त्याची उत्तरं सांगतो, म्हणजे तुम्हाला तात्काळ लक्षात येईल. आता यावरती प्रश्न असा दिलेला आहे, कोणत्या शहरात महिलांची संख्या जास्त आहे. बघूया पहिला प्रश्न, म्हणजे 41 क्रमांकाचा हा प्रश्न आहे. कोणत्या शहरात महिलांची संख्या जास्त आहे. तर आपण पाहिलं लक्षात येतं की कोरेगाव या ठिकाणी संख्या किती 22,200, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं 22,200 असलेलं गाव आहे कोरेगाव. त्यानंतर 42 क्रमांकाचा प्रश्न दिलेला आहे, कोणत्या शहरात महिलांचे प्रमाण जास्त आहे. प्रमाण म्हणजे टक्केवारी, तर ती सुद्धा कशामध्ये आहे कोरेगावमध्ये. म्हणून 42चं ही उत्तर काय येत आहे तर कोरेगाव. त्यानंतर बघूया 43वा प्रश्न जो आहे तो आहे भोर या शहरात महिलांची संख्या किती. तर भोर या शहरामध्ये महिलांची संख्या आपण
काढलेली म्हणजे ती येते 12,000. अशा पद्धतीने एकदम पटापट आपल्याला याची उत्तरं लिहिता येतात. त्यानंतर 44वा प्रश्न आहे, कोणत्या शहरात महिलांची संख्या सर्वात कमी आहे? मग इथं तुलनात्मकरित्या जर बघितलं 12,000, 12,800, 22,000, सर्वात कमी किती? 4,500. आणि ते शहर कोणतं आहे? मेंढा. आणि म्हणून या आकडेवारून लक्षात येतं की मेंढा या शहरामध्ये सर्वात कमी महिलांची संख्या आहे. त्या पुढील प्रश्न आहे, मेंढा या शहरात महिलांची टक्केवारी किती? तर एकदम इझी. आपण 100 मधून हे 85% गेले म्हणजे इथं महिलांची संख्या किती राहणार आहे? 15%. आणि मग इथं उत्तर येणार आहे 15%. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे प्रश्न सोडवू शकतो. अतिशय सोपी रीत. सांख्यिकीचे वर्ग 10वीला वर्ग 9वीला असे प्रश्न आहेत आणि तुम्हालाही ते व्यवस्थितरित्या सोडवता येतीलच याची मला खात्री आहे. तुम्हाला सर्वांना हा प्रश्न निश्चित चांगल्या रीतीने समजलेला असेल असं मी गृहीत धरतो. नीट बघून घ्या. यापुढील प्रश्न आहे, 24 चौरस मीटर बरोबर किती चौरस सेंटीमीटर? तर पुढील प्रश्न आहे हा प्रश्न क्रमांक 53. क्वेश्चन नंबर 53, प्रश्न क्रमांक 53. आणि प्रश्न आहे या पद्धतीने, 24 चौरस मीटर बरोबर किती चौरस सेंटीमीटर? याला इंग्रजीतून स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर मीटर असं म्हणतात. तर मग स्क्वेअर या शब्दाचा अर्थ काय आहे किंवा चौरस या शब्दाचा गणितामध्ये काय अर्थ आहे तो अगोदर व्यवस्थित समजावून घ्या. कारण अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षांमधून विचारले जातात. चौरस म्हणजे चौकोन, म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत, त्या चारही कोन काटकोन आहेत. अशाला भूमितीय भाषेतून आपण चौरस किंवा स्क्वेअर असं म्हणतो. तर मित्रांनो होतं काय की चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर असतं बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग. सर्वसाधारणपणे चौकोनाचं किंवा कुठल्याही आकृतीचं क्षेत्रफळ म्हणलं तर त्या ठिकाणी गुणाकार असतो बाजूंचा. तर चौरसाचा गुणाकार म्हणजे काय? बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग. आणि म्हणून क्षेत्रफळ हे नेहमी लांबी रुंदीच्या गुणाकारात म्हणजे बाजूच्या वर्गाच्या स्वरूपात व्यक्त होतं. तर आता बघा मित्रांनो, चौरसाच्या बाबतीमध्ये म्हणजे असं असल्यामुळे तिथं चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर. मग आपण प्रमाणाकडे जर आलो तर प्रमाण आपल्या असं लक्षात येतं, 1 मीटर बरोबर किती आहे? तर 100 सेंटीमीटर. मग आता इथं किती दिलेले? चौरस मीटर. चौरस म्हणजे बाजू गुणिले बाजू. मग 24 चौरस मीटर बरोबर, आता सेंटीमीटर मध्ये करायचं म्हणजे 24 चौरस मीटर म्हणजे मीटर 2 वेळेस आहे म्हणून 100 गुणिले 100. मग गुणाकार करत बसायचं म्हणजे 24च्या वरती हे 4 शून्य देऊन टाकायचं. आणि मग बघायचं तुमच्या ऑप्शनमध्ये प्रश्नाच्या खाली अशा पद्धतीने 24च्या वरती 4 शून्य आहेत किंवा नाही हे तुम्हाला बघायचं. म्हणजे 1 दशक शतक सहस्र दशसहस्र आणि लक्ष 2,40,000 चौरस सेंटीमीटर हे ते क्षेत्रफळ असेल जे आपण सेंटीमीटर मध्ये घेतलेलं आहे. तर बघून घ्या एकदा, तुम्हाला व्यवस्थितरित्या ते दिसेल. राईट. तर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला चांगल्या रीतीने समजला असेल. त्यानंतरचाही प्रश्न हे ट्रिकचे प्रश्न राहतात, त्यामुळं व्यवस्थित या प्रश्नाची उत्तर आपली चुकलीच नाही पाहिजे. 100% याची उत्तर बरोबर आली पाहिजे, तरच स्पर्धा परीक्षेमध्ये आपला निभाव लागतो हे लक्षात घ्या. एका मार्कासाठी काय काय होतं ते मला माहिती आहे. आमच्या अकॅडमीमध्ये गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी मध्ये 2017 साली एका मुलाला सारखेच गुण पडले. जागा 7 होत्या SRPला, त्याच्या कॅटेगरीमधून त्याच्या इतकेच गुण पडलेले 7 जण सिलेक्ट झाले आणि त्याचं वय कमी होतं. त्या राहिलेल्या 9 जण जे काही सारख्या मार्कावरती आले त्याच्यामध्ये याचं वय कमी होतं, म्हणून 7 जण याच्यापेक्षा सिनियर घेतल्या गेले आणि तो आता कंटिन्यू संघर्ष करतोय, दररोज अभ्यास करतोय. अशी वेळ कोणावरही येऊ शकते.
आणि म्हणून तेच तो एक जो मार्क आहे आज तो एक मार्क त्याला काही लाखाचा पडलाय. तर तो जर एक मार्क त्याच्याकडे एक्स्ट्रा असतात तर आज त्याच्यावरती जी वेळ आलेली ती वेळ त्याच्यावरती निश्चितच आलेली नसती, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 50चा 0.02% बरोबर किती, तो बघूया प्रश्न. हा तर सर्वांना समजला असेल. प्रश्न क्रमांक आहे 54. आता या प्रश्नामध्ये काय सांगितलंय ते एकदा मी बोर्डवरती लिहितो, बघा लक्ष द्या. क्वेश्चन इज सो इझी. 50चा 0.02% बरोबर किती. मेंटॉस खायची, काही डोक्याला ताण द्यायचा नाही, एकदम सोपी पद्धत. अक्षरशः वर्ग 4थीलाही शिकवलेला असतो, पण बापजन्मी आपण कधी अभ्यासच करत नाही. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये तर अत्यंत दयनीय अवस्था आहे. मी गेली 30-35 वर्षापासून या क्षेत्रामध्ये 91 सालापासून. तर मित्रांनो अतिशय दलिंदर, ते वर्णन करता येत नाही, देखवत नाही, बघवत नाही. म्हणजे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून काय चालू आहे तालुका स्तरापासूनच म्हणता येईल की काय की नुसतं परीक्षा हा फारच झालेला आहे. पोरांना प्रश्नपत्रिका द्यायच्या, उत्तरपत्रिका द्यायच्या, त्यांनी गाईड अपेक्षित मधून पाहून उत्तर लिहायचे. कुठेही शाळेमध्ये सिरियसली शिकवल्या जात नाही. कॉलेजलाही तसंच आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही डिग्र्या घेतात त्याचं तुम्हाला माहिती आहे, नव्याने सांगायची काही गरज नाही. परंतु ज्यावेळेस असे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा द्यायला लागतात मग त्यांच्या लक्षात येते की अरे आपण शालेय स्तरावरती काहीही केलेलं नाही. 4थीचं गणित आपल्याला सोडवता येत नाही. म्हणजे ग्रॅज्युएट झालेला, BA झालेला, BSc झालेला, आमच्या आष्टीमधला BSc झालेला कॅन्डिडेट असेल, BA झालेला कॅन्डिडेट असेल, जिल्हा परिषदेमध्ये सेवकाची जागा निघाली, परिचरची जागा निघाली, तरी देखील त्या प्रश्नपत्रिकेत तो पास होऊ शकत नाही. 75 मार्काची प्रश्नपत्रिकेमध्ये त्याला साधे 30 मार्क सुद्धा पडत नाही. असं स्टँडर्ड ग्रामीण भागामधील शाळांचं आहे. एका पर्टिक्युलर शाळेला दोष देऊन उपयोग नाही. सगळं वातावरण अशा पद्धतीने शैक्षणिक या लोकांनी सोडवून टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये बेकारांच्या पिढ्यावर पिढ्या तयार व्हायला लागले. फार वाईट वाटतं, फार वैषम्य वाटतं, परंतु करणार काय. आणि म्हणून मित्रांनो आज जी तुमच्यावरती वेळ आलेली आहे, आज जे तुम्हाला गणित सोडवता येत नाही, आज जे तुम्हाला गणित अवघड जातात, आज जे तुम्हाला 2-2, 4-4 स्पर्धा परीक्षा दिल्यानंतरही यश मिळत नाही, कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा गाभा असतो. तो गाभा म्हणजे त्या स्पर्धा परीक्षेत विचारल्या गेलेलं गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. ही जर का तुम्हाला जमली तर निश्चितच मित्रांनो 100% तुम्हाला यश मिळतं. परंतु दुर्दैव असं आहे की साधारणतः 3री-4थी नंतर मुलांना सगळ्या परीक्षा पाहूनच लिहायच्या असतात. असं वातावरण असल्यामुळे 12वी पर्यंत काय ग्रॅज्युएशन पर्यंत, म्हणजे आमच्याकडे तर समजा पहिलीला TC टाकली तर फक्त 4थी नंतर TC शाळेत नेऊन टाकायची. एकदा 5वीला TC टाकली की पोरग डायरेक्ट ग्रॅज्युएट होऊनच बाहेर पडतं. काय त्यांनी पुस्तकं घ्या, वह्या घ्या, अभ्यास करा, काही घेणं नाही. फक्त त्यांनी परीक्षेला यायचं, पेपर द्यायचे. असं त्यांनी 7-8 वर्ष करून टाकलं 5वी नंतर की तो ऑटोमॅटिक ग्रॅज्युएट होतो. त्याला धडे सुद्धा माहिती नाही, फक्त विषय परीक्षेच्या दिवशी माहिती होते. पेपर जाताना कोणतं गाईड घेऊन येतो मित्राला विचारतो फोन करून, टाइम टेबलमध्ये बघतो आणि मग दुकानावरून ते गाईड घेऊन परीक्षेला जातो. आता गुगलच्या माध्यमातून त्याहीपेक्षा सोपं झालेलं आहे. म्हणजे BSc BA ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला 4थीचे प्रश्न सोडवता येत नाही आणि त्यामुळं मग स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस तो बेकार राहतो त्यावेळेस तो विचार करतो की चला आपण आता स्पर्धा परीक्षा देऊया. आणि मग दिल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की आपण पहिल्यापासून काहीही शिकलेलो नाही. कदाचित हा व्हिडिओ पाहणाऱ्या कोणत्या मित्राच्या बाबतीमध्ये असं घडत असेल तर नाराज होऊ नका. पुन्हा नव्याने सुरुवात करा. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. काही हरकत नाही. पुन्हा एकदा 4थी पासून सुरुवात करा. पाडे पाठ करा, वर्ग पाठ करा, घन पाठ करा, बेरजा वजाबाकी गुणाकार शिकून घ्या. बेसिक पक्क होईल अशा शिक्षकांकडे क्लास लावा आणि नव्याने सुरुवात करा. वर्ष 6 महिन्यामध्ये एकदा तुमचं गणित पक्क झालं की गणिताची जी जुळी बहीण आहे बुद्धिमत्ता ती सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होईल, ती तुमच्यावरती प्रेम करू लागेल आणि बुद्धिमत्तेची गणित तुम्हाला सोडवता येतील. आणि म्हणून मित्रांनो नाराज होऊ नका. हे वातावरण, याला परिस्थिती जबाबदार आहे, सर्कमस्टन्सेस तसे आहेत, त्याला आपण काहीही करू शकत नाही. उघड्या डोळ्याने हा तमाशा आपल्याला 10वी-12वीच्या परीक्षा सुरू होताना बघावा लागतो. गेली 30 वर्षापासून मी आष्टीमध्ये अशा परीक्षा बघतोय, पण आपण काहीही करू शकत नाही. पालकांना जोश येतो, जोर येतो
आणि असे कॉप्या करून पास झालेला एकही मुलगा हजारातला यशस्वी झालेला दिसला नाही. सगळे थप्पीला लागले. परिस्थितीने त्यांच्या पार खारका झाल्यात, खारका माकडासारखी थोबडं झालं, पाहत नाहीयेत. आणि तेच जर त्यांनी चांगला अभ्यास केला असता तर निश्चित आज स्पर्धेमध्ये कुठेतरी उतरलेले असते. अभ्यास हा करावाच लागतो, त्याच्याशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही. चला तर गणिताकडे वळूया. किती बोलणं थोडंच आहे. तर मग मित्रांनो, म्हणजे चौथीच्या याच्यावरून आपला विषय निघाला होता मेंठस खायची दिमाग की बत्ती जला दे. अतिशय सोपा प्रश्न आहे. चौथीच्या याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं जर दशांश नंतर 1 अंक असेल तर छेदात 10 घ्यायचे, 2 असले की 100, दशांश नंतर 3 अंक असले की 1000, दशांश नंतर 4 अंक असले की 10,000. अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर एकदम सोपा प्रश्न आहे. 50 चे 0.02% म्हणजे 50 गुणिले 0.02 ते टक्के म्हणून खाली घ्यायचे 100. मग आता दशांश उडवून द्यायचा. 50 गुणिले हा दशांश उडवला 2 भागिले किती 100 गुणिले 100. अशा पद्धतीने एकदम इझी, काही टेन्शन नाही, तकलीफ नाही, त्रास नाही, काय नाही, एकदम इझी. म्हणजे काय सांगावा असा प्रश्न, खूपच सोपे असे प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, आता 50ने म्हणजे भाग दिला, 50 दुनी 100 हे 2 शहीद झाले. आता शिल्लक राहिली वरती 1 भागिले 100. मग 1ला 100 भाग दिला वापस 0.01 जे घेतलंय तसं त्याला वापस देऊन टाकायचं. अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. काही तकलीफ नाही, त्रास नाही. वर्ग 4थीला जर तुम्ही शाळेत गेले असताल आणि हे शिकवलेलं आहे तुम्हाला सर्वांना, ते जर आठवलं तर एकदम धडाक्यात तुम्ही हा प्रश्न सोडू शकता, काही त्रास नाही. चला तर मित्रांनो, बोलण्याच्या ओघामध्ये आपल्याला वेळही बराच होतोय आणि परंतु राहत नाही, विषय निघाला की सांगावंच वाटतंय. तर मग मित्रांनो, अशी परिस्थिती आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. फ्रेश राहा, ताजे राहा, तवाने राहा. त्याला शिक्षकही जबाबदार आहे, तुमचे पालकही जबाबदार आहे. बरेचसे आई वडील बऱ्याचशा मुलांच्या बहिणी किंवा मुलींचे भाऊ 10वीच्या परीक्षेला कॉप्या द्यायला जातात, 12वीच्या परीक्षेला कॉप्या द्यायला जातात. आमच्याकडचं तर वातावरण आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना इथलं तर इतकं रंजक आणि इतकं मनोरंजक असतं. आणि त्यामुळं काय होतं की दरवर्षी मी बघतो 400-500 पोरं 10वीला परीक्षेला इथं सेंटरवरती येतात आणि त्याच्यातून 4-5 पोरंच फक्त 12वी नंतर काहीतरी शिकतात. बाकीचे उरलेले सगळे मुलं मुली थप्पीला लागून जातात. काही उपयोग होत नाही. इथंच BSc ला BA ला ऍडमिशन घेतात. एकही पिरियड नाही, प्रॅक्टिकल नाही, चॅप्टर नाही, काही नाही. नुसतं परीक्षेला या, पेपर द्या घरी जा, पेपर द्या घरी जा. बिनधास्त पोरं BSc ग्रॅज्युएट होतात, BA होतात. आणि विशेष दुर्दैव असं आहे समाजाचं आणि आपल्या देशाचं आणि त्यातली त्यात आपल्या राज्याचं आणि त्यातली त्यात आपल्या विभागाचं मराठवाड्याचं की असे बोगस ग्रॅज्युएट झालेले पुन्हा BEd व्हायला लागले, MA करायला लागले, MEd व्हायला लागले आणि ते वापस संस्थेमध्ये लेक्चरर किंवा शिक्षक म्हणून जॉईन व्हायला लागले. तर हे चक्र सुरू झालंय. आता या चक्राचे पाते पुढे फुटलेले आहेत. आता हे तिसरं चक्र सुरू झालेलं आहे. म्हणजे जो 5वी नंतर ज्याने एकही परीक्षेतलं एकही मार्काचं मानाने लिहिलं नाही, तो 12वी झाला, 12वी नंतर त्याला धडे विषय सुद्धा माहिती नाही, तो ग्रॅज्युएट झाला, त्यांनी BEd केलं, तो पुन्हा माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाला, चक्र पुन्हा सुरू झालं. मग असं आडात नाही तर पोहऱ्यात येईल कुठून. आणि हेच महाशय वर्गामध्ये शिकवायला जातात. आणि अशी दयनीय अवस्था ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या, शेतमजूर, ऊसतोड कामगार, मजुरी करणारे, ज्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा स्थानिक संस्थेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात, त्यांना अशा पद्धतीने शिक्षण घ्यावं लागतं. आणि कुठून त्यांची प्रगती होणार आहे? 4थीचे गणित कुठून सोडवता येणार आहे? सेवकाची परीक्षा सुद्धा ग्रॅज्युएट झालेला, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी जर पास करू शकत नाही तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणून याला जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांनी याच्यावरती विचार करणं खूप जरुरीचं झालेलं आहे. चला तर आता अजून एक प्रश्न या ठिकाणी घेऊया. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन. मी इथं प्रश्न बोर्डवरती लिहितोय. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन. हा आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 55. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन. बादलीचे वजन 25 किलोग्रॅम आहे. 25 kg आहे. व
पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन 14 किलोग्राम आहे. 14 किलोग्राम आहे. तर बादलीचे निव्वळ वजन किती? निव्वळ वजन किती? थोडंसं पलीकडे गेलेलं आहे, तेवढं समजावून घ्या, तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता हा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताची बहीण जी आहे बुद्धिमत्ता चाचणी, तिचा हा प्रश्न एकदम इझी मित्रांनो. काही टेन्शन घ्यायचं नाही, प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा. बघा प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन म्हणजे पाणी, समजा पाण्याचं वजन आपण गृहीत धरलं x, बादलीचं वजन y किती आहे 25. समीकरण क्रमांक 1. नो टेन्शन. पाण्याने अर्ध्या भरलेली म्हणजे x/2. त्या बादलीचे वजन, अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन म्हणजे अर्ध पाणी अधिक बादली बरोबर एकूण वजन किती 14. समीकरण क्रमांक 2. तर मग आता वायचं लोप करू आपण. जरी आपल्याला वाय काढायचं असेल, x म्हणजे काय गृहीत धरले पाणी, वाय बरोबर काय बादली. मग या ठिकाणी वजाबाकी करू, x ची किंमत अगोदर काढू. मग वजा आणि वजा, मग अधिक वाय वजा वाय शेष झाले. एक मधून अर्धा गेला म्हणजे अर्धा शिल्लक राहिला. 1/2 बरोबर किती येणार आहे 25 मधून 14 गेले, शिल्लक राहिले 11. तिरपासून आकार केला. x बरोबर किती येतील 22. आता एकदम तोंडी उत्तर आहे. x बरोबर 22 आलं म्हणजे पाण्याचं वजन किती 22 किलोग्राम. मग बादलीचं काढायचं, सिंपल मेंटॉस काढायची. इथं जर आपण किंमत ठेवली x ची तर किती 22 अधिक y बरोबर 25 आणि म्हणून y बरोबर 25 वजा 22 आणि yचं किंमत किती 3 आणि म्हणून बादलीचे वजन किती राहील 3. अशा पद्धतीने एकदम इझी प्रश्न आहे, नो टेन्शन नो तकलीफ. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 3 kg. किती उत्तर आहे मित्रांनो 3 kg. तर आजची एकंदरीत चर्चा बोलण्याच्या ओघामध्ये सांगितलेलं वास्तव जे आहे ते सांगितलं, जे सत्य बघितलंय डोळ्याने अनुभवलंय ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कदाचित आष्टीतीलच काही तरुण तरुणी हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनाही याची कल्पना आहे. आणि देहकरी जे काही आत्मा भोगी नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तुम्ही जर परीक्षेमध्ये 1 मार्काची जरी कॉपी केलेली असेल 10वीला 12वीला 8वीला 9वीला तर निश्चितच तो एक कॉपीचा मार्क तुम्हाला 1 वर्ष एवढा भासेल. आणि तेवढी वर्ष मी काही तसं तुम्हाला शाप किंवा तंत्र देत नाही, पण जर तुम्ही कॉप्या केलेल्या असेल तर निश्चितच पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षा पास होताल याची सुतराम शक्यता नाहीये. लिहून ठेवा. 2-2, 4-4 वर्ष तुम्हाला घासून अभ्यास करावा लागेल, कसून अभ्यास करावा लागेल. अगदी 4थी पासून गणित 9वी 10वी पर्यंत सोडवत यावं लागेल. तेव्हा कुठं तुम्हाला भूमिती म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी जमेल, भूमिती जमेल आणि मग तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. अन्यथा यश बिलकुल मिळणार नाही. यशासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो. खूप लोक तुम्हाला सांगतात. या सगळ्यांचा सार लक्षात घ्या. आम्ही सगळेजण अनुभवातून गेलेलो असतो. उगाच हे आमचे असे एवढे मोठे 2-2, 3-3 एकर आम्हाला टकलं उगच नाही पडलेले. आम्ही सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला अधिकारवाणीने सांगू इच्छितो किंवा सांगत आहोत. चला तर मित्रांनो, मनू मॅथ्स या माझ्या चॅनलमध्ये मी मनोज कुमार सत्यभामा संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, ती वेळात वेळ काढून तुमच्यासाठी दर रविवारी एका व्हिडिओची निर्मिती करत आहे, ज्यामध्ये साधारणतः 5 ते 7 प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगतो. आवडल्यास निश्चित लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना, भावा बहिणींना सुद्धा या चॅनलबद्दलची माहिती द्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांना याची निश्चितच मदत होईल. चला तर आजचा शेवटचा प्रश्न जो आहे तो प्रश्न घेऊया आणि मग थांबूया. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. मी आता बोर्डवरती लिहितो. बघूया या प्रश्नामध्ये. आता हा झाला.
चला 73वा प्रश्न आहे मित्रांनो, एक 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी, बघा 7 गणित क्रमांक 73, 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी, सरासरी 23 आहे. हा ट्रिकी प्रश्न आहे, परंतु मी दोन्ही प्रकारे तुम्हाला समजावून देणार आहे. 23 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या कोणती? तर मग साधारणपणे विषम संख्यांच्या सरासरीच्या बाबतीमध्ये जर बघितलं, क्रमवार संख्या असतील, क्रमवार समसंख्या असतील, क्रमवार विषम संख्या असतील, एकदम इझी, ताण नाही घ्यायचं. समजा 1 2 3 4 5 5 संख्येची सरासरी जर काढली तर ती मध्यभागी असलेल्या संख्ये इतकी येते, म्हणजे 3 इतकी. बघा करून, 5 आणि 4 9, 9 3 12, 12 2 14 आणि 15, 15ला जर आपण 5 ने भागलं उत्तर किती येतं? 3. म्हणजे कुठल्याही अंकगणितीय श्रेणी म्हणजे ज्याच्यामध्ये फरक स्थिर असतो अशा पद्धतीने सम असेल, विषम असेल किंवा क्रमवार असतील किंवा काही ठराविक गॅपने म्हणजे फरकाने संख्या असतील, या संख्या मालिकेतील जर विषम क्रम असेल तर त्यातील मधली संख्या ही त्याची सरासरी असते. ही झाली त्याची ट्रिक. आता 23 ही संख्या मधली आहे, म्हणजे आपल्या लक्षात आलं 23च्या अगोदरच्या संख्या आहेत विषम संख्या, म्हणजे 21 आहे, 19 आहे, म्हणजे अजून एक संख्या असेल आणि ती असेल 17, 19 आणि 21 आणि 23. आता 23च्या पुढे 3 संख्या आहे, म्हणजे 25, 27 आणि 29, आणि म्हणून सर्वात मोठी संख्या या ठिकाणी कोणती येणार आहे? 29, पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने ट्रिकने तुम्ही त्याचं उत्तर एका सेकंदात देऊ शकता. बरं का भावांनो बहिणींनो, एकदम सोपं असतं, काही ताण नाही घ्यायचा. ट्रिक पुन्हा एकदा सांगतो. विषम संख्यांची सरासरी, विषम संख्या असतील, समसंख्या असतील किंवा क्रमवार संख्या असतील किंवा अंकगणितीय श्रेणी असेल ज्याच्यामध्ये फरक स्थिर असतो, अशा पद्धतीच्या जर विषम संख्या दिल्या असेल 5 7 9 11 13 17 19 21 23 अशा जर त्या संख्या असतील, या संख्यांच्या मध्यभागी जी संख्या असते ती संख्या त्यांची सरासरी असते. 5 असतील, 7 असतील, 7 संख्या असतील तर मध्यभागी संख्या कोणती? ती इकडून 3 सोडून दिल्या, इकडून 3 सोडून दिल्या, हा राहिला मधला भाग. मग इतर मधली संख्या किती दिलेली? 23, म्हणजे 23च्या पुढं 3 संख्या आहेत, 23च्या पुढं 2. विषम संख्या या नेहमी 2 ने वाढत जातात, समसंख्या सुद्धा 2 ने वाढत जातात. 23 2 25 2 27 2 29, म्हणजे याचं उत्तर येतं 29. आता बघूया सोडवायचं कसं. बाय चान्स जर तुम्हाला वाटलं की सोडून द्या तर मग मी तुम्हाला हा प्रश्न सोडूनही देतोय, तो कशा पद्धतीने तो बघूया. मग आता समजा पहिली संख्या x, दुसरी होते, आता डायरेक्ट बेरजेच्या स्वरूपात लिहितो. दुसरी संख्या x अधिक 2, तिसरी x अधिक 4, चौथी x अधिक 6, पाचवी x अधिक 8, सहावी x अधिक 10 आणि सातवी संख्या x अधिक 12. बरोबर यांची बेरीज किती दिली? सरासरी किती दिली? 23. म्हणजे 7 संख्या म्हणजे भागिले 7. संख्या क्रमांक 1 2 3 4 5 6 आणि 7. मग 7ही x ची बेरीज किती आली? 7x अधिक 4 2 6 6 12 8 20 10 30 12 42 किंवा 12 10 22 8 30 6 36 4 40 2 42 भागिले किती आहे? 7. कारण 7 संख्यांची सरासरी बरोबर किती आहे? 23. एकदम फास्ट, नो टेन्शन, सटासट. 7x अधिक 42 बरोबर तिरका गुणाकार केला 23 गुणिले 7, मग 7x अधिक 42 बरोबर 7 21 लेखाला 2, 7 14 2 16, आणि जर पाडेपाठ असले तर 23 61 असेल. एकदम झटकन येतं. वजाबाकी केली 7x बरोबर 161. 42चं पक्षांतर केलं तर वजा 42, आणि मग येतील 7x बरोबर 161 मधून 42 गेले तर शिल्लक राहतात 119. वजाबाकी सगळे तुम्ही करू शकता. x बरोबर 119 भागिले 7, 17 7 19 असेल, आणि म्हणून x बरोबर किती येते? x बरोबर आपल्याला उत्तर मिळते 17. राईट. मग सर्वात मोठी संख्या कोणती? x अधिक 12. 17 अधिक 12 बरोबर किती झाले? 29. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही काचकाटावून एका झटक्यात सोडू शकता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 29, पर्याय क्रमांक 1.
तुम्हाला सर्वांना आज समजून दिलेले सर्व प्रश्न व्यवस्थित समजले असतील अशी मी आशा करतो. मित्रांनो, तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. मगाशी मी सांगितलेलं हे वातावरण ग्रामीण मराठवाड्यामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे आणि म्हणून आपले गोरगरिबांचे मुलं जे खेड्यापाड्यातून राहतात, एक मोठी अशी अर्थव्यवस्था या ठिकाणी विकसित व्हायला लागली, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या गोरगरिबांच्या मुलांना ऊसतोड कामगार असतील, शेतमजूर असतील, दुकानावर काम करणारे मजूर असतील, अल्पभूधारक शेतकरी असतील, 2 पैसे कमवून खाणारे जे असतील, रोजीरोटी करणारे, अशा सर्वांच्या लेकरा बाळांसाठी या ठिकाणी या जगामध्ये स्पर्धा परीक्षेच्या रूपाने खूप मोठा एक बाऊ उभा करून ठेवलेला आहे आणि त्याला आपण बळी पडतोय. कारण आपल्याला या ठिकाणी शाळांमधून अशा पद्धतीने शिकवलं जातं जेणेकरून आपण कुठल्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला निभावं लागत नाही. आणि म्हणून आपण बघतोय की आजूबाजूला जे काही आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे, कुठंतरी त्याला जबाबदार ही सर्व शिक्षक मंडळी, सर्व म्हणण्यापेक्षा त्याच्यातील जे प्रामाणिक आहे ते वगळून की या सगळ्यांमुळे आपल्या गोरगरिबांच्या लेकरांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं आशा जी आहे ती धुळीस मिळवल्या जाते. आणि म्हणून मित्रांनो, अशा जर शाळा असतील, असे जर शिक्षक असतील तर तुम्ही तरुण आहात, तुम्ही जे भोगतायत ते येणाऱ्या पिढीवरती येऊ नये यासाठी तुम्ही कटाक्ष ठेवला पाहिजे. गावातील प्रत्येक शिक्षकाने वर्गावर येऊन शिकवलं पाहिजे, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. समाजकार्याकडे लक्ष द्या. तुमच्यावर आलेली वेळ येणाऱ्या पिढीवर येऊ नये यासाठी तुम्ही काहीतरी करावं, यासाठी मी तुम्हाला सांगितलंय. तर पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या रविवारी पुढच्या भागामध्ये या प्रश्नपत्रिकेतील शिल्लक राहिलेल्या प्रश्नासह. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.